महिलांना नम्र विनंती आपापल्या जागेने नमस्कार मित्रांनो, मी महेश जाधव आणि वाटाडा चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। आज आपण आहे सातारमध्ये। आज आपण निघालो आहे महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध अशा बगाड यात्रेला, बावधनच्या। तर चला तुम्हाला दाखवतो बावधन बगाड यात्रेचा अनुभव आणि तुम्हालाही बघायला भेटेल बावधन बगाड यात्रा। तर चला लेट्स गो। आपल्या तुझ्यामुळं मी तर मित्रांनो आपण आता पोचलोय बावधनमधून। रस्ता खाली येतो, नदीला जातो, तर त्या रोडला आहे, तुम्ही बघू शकताय। आपण निघालोय बगाडाकडं, बगाड खाली गेले नदीला आणि आपण निघालोय तिकडं, तर तुम्हाला दाखवतो। आणि आपल्याबरोबर आज शेखर आहे, आफ्रिद आहे, इकडं प्रतीक गुरव आहे, पीजे सिनेमॅटिक, आणि इकडं आमच्या गावचे जावई तुषार पवार। तर मित्रांनो आपण निघालोय बगाडाला, चला तुम्हाला दाखवतो। पण आलोय जवळ, आता बगाड दिसतंय इथं। तुम्हाला एक 2 मिनिटात त्याची दिसत दाखव, 2 मिनिटात। मित्रांनो, सोप्या शब्दात सांगायचं झालं तर बगाड म्हणजे बैलांना जोडलेला गाडा। आपला सातारा हा खूप सुंदर आहे। इथे वळणावळणावर वेगवेगळ्या रूढी परंपरा आपल्याला बघायला मिळतात। त्यातलीच ही सगळ्यात मोठी आणि जगात प्रसिद्ध असलेली बावधन बगाड यात्रा। यात्रेची नवसाची परंपरा। इथे एका माणसाचा नवस फेडायला अख्खा गाव एकत्र येतो। आणि या बगाड यात्रेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली बैल खिलार जातीची धिप्पाड बैले ही महाराष्ट्रात फक्त बावधनमध्येच आपल्याला बघायला मिळतात। म्हणूनच या यात्रेला मर्दानी यात्रा देखील म्हणतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही परंपरा चालू असल्याचं गावकरी आपल्याला सांगतात। बगाड यात्रा म्हणजे एक नवस फेडायची एक परंपरा मानली जाते। तर मित्रांनो आपण आलोय बावधनच्या बगाडाला। तर बगाडाचं महत्व हे बगाडाचं जे बैल आपल्याला हे करतात ते बैलांबद्दल आपल्याला इथले स्थानिक लोक सांगणार आहेत। तर आपण त्यांच्याकडून घेऊयात प्रतिक्रिया, सांगा बोला। नमस्कार, बगाड आता थोड्या वेळात चालू होईल। पिसाळ तर्फचा पहिला कुता आहे आणि चौरीमध्ये पिसाळ तर्फातून शेलारवाडीचा बैल आहे, राहुल शेलार यांचा चौरीमध्ये बैल आहे। ग्रामस्थ मंडळ बावधन त्यांचा आभारी। यात्रेसाठी आलेल्या सर्व भाविकांचा आणि बावधनच्या सर्व पंचक्रोशीतील यात्रेकरूंचा भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बावधन आणि ग्रामस्थ मंडळ बावधन सहर्ष स्वागत करत आहे। राजेंद्र काजळे यांच्याकडून 100 रुपये देऊन गेलेले धन्यवाद। पांडुरंग बाबू जळते 100 गुरु यांच्याकडून 100 रुपये देऊन गेलेले धन्यवाद। आपण आलोय बावधन बगाडाच्या दुर्वेदा मानाचा बैल बघायला। यांच्याकडून तुम्ही बघू शकताय गेलेले धन्यवाद। हा मानाचा बैल आहे, बावधन बगाडाच्या दुर्वेच्या मानाचा बैल बघायला। तर आपण बैलाबद्दल त्या बैलाच्या मालकांच्याकडून माहिती जाणून घेऊयात। तुमचं नाव सांगा। माझे नाव युवराज दोळा ठोंबरे, राहणार बावधन, तालुका वाई, जिल्हा सातारा। बैल यंदा आपला पिसाळ तर्फतनं ठोंबऱ्यांची आणि एक बैल कचऱ्यांचा असतो मानाचा माग दुर्वीला, परत दाभाडे, परत वाडीवाली पिसाळाच्या 2 शो असतात। परत ठोंबऱ्यांचा बाण, कचऱ्याचा बाण माग दुर्वीला जाग्या झुकतात। प्रत्येकाला पिसाळाचा खोता आला, बाळ्याची बैल 2 अशी प्रत्येकाची 12 बैल झुकलेली असतात। पिसाळ तर्फांची 12 बैल झुकलेली असतात, प्रत्येक समाजातली असतात। रायफल आहे, बैलाचं नाव रायफल आहे।
जवाहर नतू ठोंबरे, मुक्काम पोस्ट बावधन, तालुका वाई, जिल्हा सातारा. शिवाय चव्हाण राजेंद्र मोळकर यांच्याकडून 200 गिरीश काळे यांच्याकडून कबीर गायकवाड, गिरीश काळे यांच्याकडून 101 रुपये देणगी आलेले आहे. धन्यवाद. वसंत महादेव साळुंके यांच्याकडून 101 रुपये देणगी आलेले आहे. धन्यवाद. स्वप्नील पिठे यांच्याकडून 100 रुपये, यश घाटे यांच्याकडून 100 रुपये, वसंत कदम यांच्याकडून 201 रुपये, मोहन गायकवाड यांच्याकडून वसंत कदम, वायनानगर यांच्याकडून योगेश तरटे. धन्यवाद. गाड्या जी पोरं लटकल्यात बाजूला, त्यांनी स्वतःची काळजी घ्यायची. वहिवाटदार मारुती ठोंबरे यांच्याकडून 1001 रुपये देणगी आलेले. धन्यवाद. गाव कुठलं? शिंगणापूर. गुलाब मारुती ठोंबरे यांच्याकडून 1001 देणगी आलेले. धन्यवाद. नम्र विनंती महिलांना, नम्र विनंती, आपापले दागिने, मौल्यवान वस्तू आपापल्या जबाबदारीनं व्यवस्थित सांभाळा. ड्रोन वाले, मोबाईल वाले, ड्रोन वाल्यांना एक नम्र विनंती, बगाडापासून लांब ड्रोन जाऊ द्या. पुन्हा एकदा सर्व भाविकांना सूचना, मौल्यवान वस्तू, दागदागिने, पैसे आपापल्या विषयावर ठेवा. सर्वांना एक सूचना, यात्रेकरूंना आणि भाविकांना सूचना आहे, सावध राहतो. यात्रेकरूंना आणि भाविकांना सूचना आहे, सावध राहतो. चाललोय बगडाच्या जवळ. बघा, यात्रेसाठी आलेल्या सर्व भाविकांचा आणि सर्व पंचक्रोशीतील यात्रेकरूंचा भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बावधन आणि बावधन सहर्ष स्वागत करत आहे. बरोबर
तर मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला. तर हर हर महादेव मित्रांनो, जय महाराष्ट्र.